टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कराडमधून उंब्रज गावामधून नीलम शिंदे ही परदेशामध्ये शिक्षणासाठी गेली होती। मात्र परदेशामध्ये तिचा एक अपघात झाला। मात्र अपघात झाल्यानंतर तिचे वडील आणि जे भाऊ आहेत त्यांना व्हिसा मिळत नव्हतं। वारंवार ते व्हिसासाठी अर्ज भरत होते, मात्र व्हिसा पास नव्हता होता। अखेर त्यांनी अनेक जणांशी संपर्क साधला, मुख्यमंत्र्यांशी देखील संपर्क साधून आज त्यांना व्हिसा मिळणार आहेत आणि ती पूर्ण कुटुंब आपल्या सोबत आहे। शिंदेंचे नीलम शिंदे यांचे वडील देखील आहेत। सर, काय सांगाल? अपघात झाला त्यानंतर तुम्ही व्हिसासाठी अर्ज भरत होते, मात्र व्हिसा मिळत नव्हता, नेमकं काय झालेलं? नेमकं आम्ही इथं आल्यानंतर ह्याची प्रोसिजर आम्हालाही माहीत नव्हती। नंतर आम्ही ती नोटीस बोर्डवर वाचल्यानंतर थोडाफार आम्हाला त्यांनी सांगितलं की इकडून तिकडून फिरू नका, नाही तर पोलीस तुम्हाला घेऊन जातील। ह्या बाबतीत आणि आत्ता विजा आमचा पास झाला। मी मुख्यमंत्री आणि राज्य शासनातल्या सर्व राज्य शासन केंद्र शासनातल्या लोकांनी पाठपुरावा केल्यामुळं आम्हाला हा विजा भेटू शकला। नक्कीच ज्यावेळी अपघात झाला, नीलम शिंदेची आता तब्येत कशी आहे, काय नेमकं त्यावेळी झालेलं अमेरिकेमध्ये, आणि त्यानंतर ती जी रूममेट होती तिने ह्या सगळा घटनाक्रम सांगितला आणि त्यानंतर तुम्ही व्हिसासाठी अप्रूव्हलसाठी तुम्ही अर्ज भरला होता? हो, तर 14 तारखेला US टाईमनुसार संध्याकाळी 6:45च्या आसपास तिचा ॲक्सिडेंट झाला। तिला एक मागून येणाऱ्या भरधाव कारनी ती अशी चालत होती आणि चालत असताना मागून 120च्या स्पीडनं उडवलं। त्यामध्ये तिला दोन्ही पाय असतील, डावा हात असेल आणि डोक्याला खूप जास्त मार लागले, म्हणजे डोक्याला म्हणजे ब्रेनला खूप जास्त इंजर्ड झाले। 2 सर्जरी केल्या तरी ब्लडिंग थांबत नव्हतं। मग डॉक्टरांना त्याच्यावरती यश आलंय। आता ते थोडंसं त्यांचं ब्रेन प्रेशर वगैरे नॉर्मल करण्यात यश आलंय। आणि त्याच्यानंतर आम्हाला 16 तारखेला तिथून तिचा जी रूममेट आहे तिचा कॉल आला की असं असं झालं पहाटे। मग त्यावेळेपासून थोडं आम्ही शॉकमध्ये होतो थोडं। मग त्यानंतर मग आम्ही मग इकडं आलो। मग जसं यांनी सांगितल्याप्रमाणे मग प्रोसेस केली, पण सुरुवातीला आम्हाला माहीत काही नसल्यामुळे थोडा इश्यू झाला की कशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे। मग थोडं सर्च करून, आणि महत्त्वाची दीदीची एक फ्रेंड आहे पुण्याची, पूजा म्हणून, तिनं खूप जास्त हेल्प केली या गोष्टीसाठी आम्हाला की कसं आपण गेलं पाहिजे। मग तिच्या हेल्पने आम्ही सुरुवातीला मेल करत राहिलो, काउन्सिलेट ऑफिस असेल, आपल्या गव्हर्नमेंटला काय म्हणतो आपलं जयशंकर साहेबांना वगैरे मेल करत राहिलो, पण त्याचा काय आपल्याला एवढा रिस्पॉन्स सुरुवातीला भेटला नाही। पण परत आम्हाला मीडिया तुमच्या संपर्काने, मीडिया टीमच्या संपर्काने आम्हाला थोडासा त्यातून हेल्प भेटली। मग त्यातून आपले CM साहेब फडणवीस साहेबांच्या थ्रू, आणि मेन मला सांगायचं मुरलीधर मोहोळ साहेब असतील, त्यानंतर सुप्रियाताई सुळे असतील, आमच्या तालुक्यातील श्रीनिवास पाटील, अतुल बाबाजी भोसले असतील, आणि त्यानंतर अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांनी खूप जास्त हेल्प केली। आणि महत्त्वाचं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि त्यांच्या OSDने खूप जास्त यासाठी आम्हाला कंटिन्यू फॉलोअप पण घेतला। मुख्यमंत्र्यांशी जेव्हा ह्याबाबत चर्चा केली तेव्हा तुम्ही काय सांगितलं? कारण की एखादा अपघात जर झाला आणि त्या ठिकाणी अमेरिकेच्या ह्याच्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय, मात्र गुन्हा जेव्हा दाखल होईल जेव्हा फॅमिलीचं कोणी कुटुंब असेल त्याच ठिकाणी, मग ह्या संदर्भात काही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा केली का? नाही, अजून तर त्याबद्दल काही चर्चा नाही, पण ते करतील अशी आशा आहे की अजूनपर्यंत त्याबद्दल काही नाही झालेलं आहे। आता आम्हालाच अजून त्या बाबतीत क्लिअरिटी नाही, तिकडे गेल्यानंतरच ही गोष्ट आम्हाला क्लिअर होईल। पण एवढं लक्षात आलं की आरोपी सापडलाय, पोलिसांनी आम्हाला सांगितलं तुम्ही या, मग आपण इथून पुढची प्रोसिजर बघू। नीलम शिंदेचे मामा देखील आपल्या सोबत आहे, काय सांगाल? नीलम शिंदेची आता तब्येत कशी आहे आणि आज तुम्हाला व्हिसा मिळाला आहे, त्यानंतर आता तुम्ही किती जण त्या ठिकाणी पोहोचणार आहात? आता काय झालंय की ह्याचा आमचा मुलगा आणि हे दाजी हे 2 जण चालले आहेत, तर त्यामध्ये त्यांचा पासपोर्ट असल्यामुळे त्यांचा व्हिसाचा अप्लाय केला, ऑनलाईन सगळा अप्लाय केला। त्यामध्ये आमचे 10 दिवस गेले या प्रोसेसमध्ये सर्व करण्यामध्ये। तरीपर्यंत यामध्ये पुन्हा आम्ही जे काय आम्हाला अडचण आली ते आपल्या सर्व मीडियासमोर सांगितली, लोकप्रतिनिधींना सांगितली, त्यामुळं आम्हाला तिथून पुढं सगळ्या हेल्प मिळत गेला। आणि आज रोजी आम्हाला व्हिसा मिळाला आहे। आता प्लेनचं तिकीट बुक होईल आणि मग आमची ही दोन्ही माणसं आमच्या लेकीकडे जातील, तिची विचारपूस करतील। त्यामुळे एक आम्हाला आता म्हणजे आमच्या मनाची तयारी झालेली आहे। नक्कीच पुढची आता मग तुमची मागणी, कारण की आरोपीला अटक केली आहे, पण परदेशामध्ये असं सांगितलं की नीलम शिंदे यांचं जर कुटुंब जर ह्या ठिकाणी आलं त्यानंतर तो गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतर ओळख जी होईल त्या आरोपीने, हाच आरोपी मेन, त्यानंतर ते सगळं होईल। मग ती मागणी काय असेल? नाही, आमची मागणी काय आहे की ज्यांनी हा अपघात केलेला आहे त्यामध्ये कसा प्रकार झाला, काय प्रकार झाला हा आपल्याला परदेशामधला विषय आहे।
त्यामध्ये आमचं काय तिथं बाकीचा विषय कुठला येणार नाही, पण त्याचं अपघाताचं कारण काय हे सुद्धा ते सरकार करेल. आणि त्या सरकारनं बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलेलं आहे की तिचं हॉस्पिटलला जे उपचार असेल किंवा पोलीस स्टेशनशी जे काय कम्युनिकेशन असेल त्याप्रमाणे मिळते. पण सगळ्या डिटेल्स ते काय आम्हाला फोनवरती देत नव्हते. आता आमची लोक तिथं गेल्यानंतर सगळ्या डिटेल मिळतील आम्हाला. नक्कीच हे होते नीलम शिंदेचे सर्व कुटुंब आणि आता ते उद्या अमेरिकेसाठी रवाना होते आणि त्यानंतरच नीलम शिंदे यांची रुग्णालयात जाऊन नीलम शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तो गुन्हा देखील दाखल होणार आहे अशी माहिती नीलम शिंदे यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. कॅमेरामन गणेश राठेसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.